जो केक असतो त्या केकमध्ये रोहिणीने विष कालवलेलं असतं. आता केक सगळ्यांना सर्व करण्यात आलेला असतो. प्रत्येकाने त्या केकचा एक एक स्लाइस खाल्लेला असतो आणि आता प्रत्येकाला त्रास व्हायला लागतो. नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत अगदी योग्य त्या वेळेत अद्वैत आणि सुकन्या आबांपर्यंत पोहोचतात. म्हणजे आबांचा श्वास खूप गुदमरल्यासारखा होत असतो. घरात कोणी नाही आहे याची योग्य ती संधी साधून राहुल आणि रोहिणीने आबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि आबांचा जीव घेण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेला, म्हणजे पूर्ण प्लॅनिंगही केलेला असतो आबांचा गळा घुटून मारण्याचा. तर आता होतं काय माहिती आहे का, अद्वैत आणि सुकन्या वेळीच घरी पोहोचतात. ते आले याची चाहूल लागली म्हणून रोहिणी राहुलला अलर्ट करते आणि ते दोघं आपलं काम अपूर्ण सोडून आपल्या आपल्या खोलीत निघून जातात. इकडे अद्वैत आणि सुकन्या सगळ्यात आधी आल्यानंतरून लाईट्स ऑन करतात, कारण यांनी लाईट्स घालवलेले असतात ना. लाईट्स ऑन केल्यानंतरून अद्वैत आणि सुकन्या धावतच आता आबांच्या खोलीत येतात, कारण आबा आवाज देत असतात ना, अद्वैत अद्वैत. पटकन ते लाईट वगैरे लावतात. सुकन्या आबांना पाणी देते आणि अद्वैत आबांना ते गळ्याभोवती जे गुंडाळलं गेलेलं असतं ते काढतो आणि विचारतो की आबा आता कसं वाटतंय, हे सगळं अचानक कसं काय झालं, तुम्ही बरे नाही आहात का? आबा आबा काय झालं? तेवढ्यात आता सुकन्या म्हणते ठीक आहे आधी पाणी घ्या. आता आबा पहिले पाणी पितात. तेव्हा लगेच सुकन्या म्हणते आता काही होणार नाही, आम्ही आलोय. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो आबा काय झालं होतं तुम्हाला? तेव्हा आता लगेच आबा म्हणतात अद्वैत, माझ्यावर जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय कोणीतरी, माझ्यावर हल्ला झालाय, कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न केलाय. आता हे ऐकताच अद्वैत जागचा उठतो आणि कोणाला तरी फोन करू लागतो. अद्वैत सिक्युरिटीला फोन लावतो आणि बोलू लागतो फोनवर की हॅलो सिक्युरिटी, मला सांगा आम्ही येण्याआधी इथे कोणी आलं होतं का? म्हणजे ठीक आहे मग घरातून कोणी बाहेर गेलं होतं का? आता तिकडनं सिक्युरिटी जे सांगतो ते ऐकून अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकते. आता अद्वैत काहीच न बोलता फोन ठेवतो आणि आबांच्या खोलीतून बाहेर जातो आणि वर जिन्याकडे बघू लागतो. तिथे उभं राहून तो काहीतरी विचारच करत असतो. तर दुसरीकडे सुकन्या आता आबांजवळून उठते, एका बाजूला येते आणि पाणी वगैरेचा ग्लास ठेवते आणि आबांना म्हणते आजोबा हे बघा, तुम्ही आता अजिबात विचार करू नका, आम्ही आलो आहे ना, काही होणार नाही, या खाली सरका, झोपा आणि तुम्ही आता या सावकाश, आम्ही आलो आहे ना आता, काही होणार नाही तुम्हाला, या बरं आता खाली सरका, या सावकाश, लोळून जा. आता सुकन्या आबांना व्यवस्थित झोपवते, म्हणजे प्रॉपर लोळवून देते. आबा झोपल्यानंतरून, म्हणजे आबा झोपले की नाही याची खात्री केल्यानंतरून लगेच सुकन्या आता खोलीच्या बाहेर उभ्या असलेल्या अद्वैतकडे जाते आणि त्याला विचारू लागते की काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो की घराच्या आत कोणीही आलेलं नाही आहे, घरातून कोणीही बाहेर गेलेलं नाही आहे, याचा अर्थ घरातल्यांपैकीच कोणीतरी आबांवर हल्ला केला आहे. तेव्हा सुकन्या म्हणते बाप रे, म्हणजे याचा अर्थ? तेव्हा अद्वैत म्हणतो हो, रोहिणी आत्या आणि राहुल, 100% त्या दोघांपैकीच कोणाचं तरी काम आहे. ते दोघेही इतक्या खालच्या थराला गेले, ती माझी आत्या आहे आणि तो माझा भाऊ आहे, हे असं म्हणतानाही मला लाज वाटायला लागली. आता सोडणार नाही आहे मी आता त्यांना. तेव्हा लगेच सुकन्या म्हणते सर तुम्ही आधी शांत व्हा, आपल्याकडे ना बघा पुरेसे पुरावे गोळा झालेले आहेत आता, आपण त्यांचं सत्य सगळ्यांसमोर उघडं करून टाकूयात ना आता. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही, सगळे पुरावे मिळालेले नाही आहेत, माझ्या सख्या आत्याने माझ्या बायकोचा जीव घेतला याचा पुरावा नाही मिळाला आहे, कुठला तरी ठोस पुरावा हाती लागायला हवा आहे. कारण आपण या सिच्युएशनमध्ये जर आत्याला प्रश्न विचारले तर आत्या काहीही बोलू शकते. आत्या म्हणेल मी गाडी चालवत नव्हते, ड्रायव्हर गाडी चालवत होता, मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकलं नाही, काहीही कारणं वगैरे ती देईल आणि मला तसं होऊ द्यायचं नाही. सगळं फुल प्रूफ हवं आहे, म्हणजे रोहिणी आत्या काहीही कांगावा करेल आणि मला तसं होऊ द्यायचं नाही. सगळं कसं एकदम मला फुल प्रूफ हवं आहे, भक्कम पुरावा मिळेपर्यंत मनात असतानाही शांत बसून राहावं लागतंय मला. आता यावर सुकन्या म्हणते काहीही करून आपल्याला लवकरात लवकर यांचं सत्य उघड करायलाच हवं. तेव्हा अद्वैत म्हणतो मनोमन की माझ्या अंदाजानुसार ती लोक नक्कीच पुन्हा प्रयत्न करणार, त्यामुळे सावध तर राहावं लागणारच आहे, असा विचार अद्वैत करत असतो. तर दुसरीकडे आता थोड्या काही वेळानंतरून सुकन्या आबांकडे गेलेली असते आणि सुकन्या आता आबांजवळ बसते आणि म्हणते आबा गरम गरम आमटी भात आणलेला आहे, पटकन खाऊन घ्या. तेव्हा आबा म्हणतात नकोय मला. तेव्हा लगेच सुकन्या म्हणते आजोबा असं नाही करायचं, गुड बॉय आहात ना तुम्ही, चला बरं मग थोडंसं तरी खाऊन घ्या, करा. तेव्हा आबा म्हणतात थोडंच खातो. आता सुकन्या हसू लागते आणि म्हणते आत्ता कसं, गुड. आता हळूहळू सुकन्या आबांना भरवत असते.
सुकन्या म्हणते, आजोबा आपण खूप स्ट्रॉंग आहोत आणि हे तुमचं घर आहे, त्यामुळे तुम्हाला कोणालाही घाबरायची अजिबात गरज नाही. तेव्हा आबा म्हणतात, पण हे अचानक असं काय झालं की काहीही समजायला मार्ग नव्हता. तेव्हा सुकन्या म्हणते मनोमन की आजोबांकडून हीच ती वेळ आहे, आत्ताच काढून घ्यायला पाहिजे सगळं. तेव्हा सुकन्या म्हणते, आजोबा मला सांगा, तो हल्ला जेव्हा झाला तेव्हा किती जण होती ती? आबा म्हणतात, माहीत नाही गं. तेव्हा सुकन्या म्हणते, थोडं तरी काही आठवतंय का तुम्हाला? म्हणजे त्यांचं वय काय होतं, त्यांनी काय घातलं होतं? तेव्हा आबा म्हणतात, नाही आठवत आहे. सुकन्या म्हणते, बरं ठीक आहे, जेवढं आठवतंय तेवढं सांगा, कदाचित काही समजेल. तेव्हा आबा म्हणतात, म्हणजे असं झालं बघ, अचानक दिवे गेले आणि मग मी आवाज दिला, हाक मारली, पण कोणीच आलं नाही. मला काहीच समजत नव्हतं आणि तेवढ्यात माझी काठी पण पडली. माझा मोबाईलसुद्धा सापडत नव्हता मला आणि तेवढ्यात कोणीतरी आलं आणि माझा गळा दाबायचा प्रयत्न केला त्याने. तेव्हा सुकन्या म्हणते, ओके आजोबा, ठीक आहे, शांत व्हा. तेव्हा आबा म्हणतात, पण तेवढ्यात बरं झालं तुम्ही आले, नाहीतर आज माझा जीवच गेला असता. पण ज्या वेळेस काही सुचेना असं झालं ना, त्यावेळेस एक झालं बघ, अचानक तुझं नाव तोंडातून निघालं. हे देवी आईनेच माझ्याकडून बोलून घेतलं असावं आणि नेमके तुम्ही आलात. तेव्हा सुकन्या म्हणते, आजोबा मला सुद्धा खरं तर भास झाला तुमच्या आवाजाचा. असं वाटलं की तुम्ही हाक मारताय मला, म्हणूनच आम्ही लगेचच धावत आलो इथे. आबा म्हणतात, माझी कलासुद्धा अशीच मनकवडी होती. या घरात पहिल्यांदाच झालं हे आज असं. तेव्हा सुकन्या म्हणते, जाऊ द्या तो विषय. ते जे कोणी आहे ना, त्यांना तुमचा ना तो पकडणार आहे. तुमच्यावर हल्ला झाला आहे ही गोष्ट नाही सोडणार ते. त्यामुळे आता नो काळजी पाहिजे. ओके, चला आता गुड बॉय सारखं लवकर खाऊन घ्या बघू. आता सुकन्या भरवते आणि आबा गपचूप सगळं काही खात असतात, आवडीने खात असतात. आणि सुकन्या मनोमन म्हणत असते की देवी आई, रोहिणी मॅडम आणि राहुलचं सगळं सत्य लवकरात लवकर सगळ्यांसमोर बाहेर पडवते आणि चांदेकरांना आणि कलाला योग्य तो न्याय मिळवते, अशी प्रार्थना सुकन्या करत असते देवी आईला मनोमन. तर दुसरीकडे आता सरोजसुद्धा घरी आल्यानंतरून सरोजच्या कानावर घडला प्रसंग पडतो. अद्वैत, सुकन्या आणि आबा सरोजला सगळा प्रसंग सांगतात आणि सुकन्याने सांगितल्यानंतर आता सुकन्या अद्वैत आबांजवळ उभे असतात आणि सरोजसुद्धा आता आबांजवळ येऊन बसते आणि सरोज आबांना म्हणत असते की सॉरी आबा, आज मला कधी नव्हे ते बाहेर पडावं लागलं. रॉकेटही घरी नव्हता, सुकन्यालाही कामानिमित्त बाहेर जावं लागणार होतं, म्हणून मी थांबणार होते इथे. पण मला ऑफिसमधून अर्जंट फोन आला की ताबडतोब निघून या असं, आणि म्हणून मला तसंच निघावं लागलं. तशीच निघाले मी आणि तिथे गेली मी तर सगळं व्यवस्थित होतं. कोणी फोन केला होता साधं समजलं सुद्धा नाही मला. तेव्हा आबा म्हणतात, ज्या व्हायच्या गोष्टी असतात त्या टळत नसतात, पण देवी आई आपल्या पाठीशी आहे, म्हणून ही दोघं वेळेवर आले. अद्वैत म्हणतो, आबा ॲक्च्युली सुकन्याला बरं वाटत नव्हतं म्हणून मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. तिथे तिला अचानक भासच झाला की तुम्ही संकटात आहात, म्हणून आम्ही घाबरून धावत धुवत इथे आलो आणि इथे आलो तर हे असं झालं. तेव्हा सरोज म्हणते, काय, हे कसं शक्य आहे? तेव्हा आबा म्हणतात, देवी आईच्या मनात असलं ना की मग कुठलीही गोष्ट अशक्य नसते सरोज. देवी आई आपल्या घराच्या मागे आहे. आता कला इथे नसली कला इथे, तरीसुद्धा तिचा वावर इथे आहे. बघते येते आपल्या सगळ्यांना, ती कोणाचं कधीच काहीच वाईट होऊ देणार नाही. माझी कला लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आली होती, तिची पावलं अजूनही या घरामध्ये आहेतच सरोज. मला वाटतं तिनेच सुकन्याला स्फूर्ती दिली असावी. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो आबा, कलाचं हृदय आजही आपल्या घरासाठी धडधडतंय. कलाने जाण्याआधी तिचं हार्ट डोनेट करायचं ठरवलं होतं आणि तिचं हार्ट तिने ज्या व्यक्तीला दिलंय ती व्यक्ती सुकन्या आहे. आता अद्वैत हा खूप मोठा खुलासा करतो आणि हे ऐकताच आबा अगदी तट बसतात, म्हणजे नॉर्मल आरामात बसलेले आबा अगदी स्ट्रेट होऊन बसतात आणि सरोज, आबा दोघांच्याही डोळ्यात पाणी येऊ लागतं. म्हणजे सगळ्यांना आनंद होतो तिथल्यांना. तेव्हा अद्वैत म्हणतो, आई, आबा, माझ्या कलाचं हृदय सुकन्याकडे. तेव्हा आबा म्हणतात, देवी आई तुझी काय लीला आहे ही? तेव्हा अद्वैत म्हणतो, बघा ना आबा, कलाला वाचवल्यानंतरून सुकन्या त्याच हॉस्पिटलमध्ये गेली होती, तिलासुद्धा तिथेच नेलं होतं आणि तिथे गेल्यानंतरून तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला हार्ट ट्रान्सप्लांट करावं लागेल आणि 6 महिन्यांपूर्वी तिला जे हार्ट दिलं गेलं आहे ते दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही, ते आपल्या कलाचं आहे. तेव्हा आबा म्हणतात, म्हणजे आपली कला सुकन्याच्या रूपाने आपल्या समोर उभी आहे. तेव्हा सुकन्या आता तिच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. सुकन्या आता आबांजवळ जाऊन बसते. सुकन्या तिथे जाऊन बसते आणि आबांचा हात आपल्या डोक्यावर ठेवते, म्हणजे आबाच ठेवणार असतात पण आबांचा हात थरथरत असतो.
त्यामुळे सुकन्या तो हात घेते आणि आपल्या डोक्यावर ठेवते. सुकन्या म्हणते, हे हृदय मला सतत काहीतरी सांगत असतं आजोबा. तेव्हा आबा म्हणतात, अद्वैत आज मी खूप खुश आहे. उद्या आपल्या घराला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि कलाची पण इच्छा होती की हा दिवस छान साजरा झाला पाहिजे. आता कला पण इथे आहे सुकन्याच्या रूपात आपल्यासोबत. अद्वैत म्हणतो, कलाची इच्छा होती ना, मग आपण नक्कीच साजरा करूयात. तेव्हा आबा म्हणतात, मग हे सगळ्यांना सांगूया. तेव्हा लगेच सरोज म्हणते, हो आबा, मी सगळ्यांना बोलावून आणते. आता सरोज खूप खुश असते आणि ती धावतच जाते आता पटकन सगळ्यांना बोलवायला. आणि इकडे थोड्याच वेळात सगळे हॉलमध्ये जमतात. सगळे हॉलमध्ये येऊन बसलेले असतात आणि सगळे म्हणजे सगळेच असतात, रजनी वगैरे सोडून. सरोज असते, सोहम असतो, त्याच्यानंतर अनामिका, रोहिणी, राहुल, नैना, आता सगळेजण तिथे जमलेले असतात. रॉकेटसुद्धा आलेला असतो. आता तितक्यात तिथे आबा येऊन पोहोचतात. आबांना घेऊन अद्वैत तिथे येतो आणि मागोमाग सुकन्या पण असते. आबा म्हणतात, अरे वा, सगळे जमलेत ना, चला बरे. तेव्हा अद्वैत आता म्हणतो, उद्या आपल्या घराला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत, त्यामुळे सगळ्यांनी खूप छान सेलिब्रेट करायचं असं आम्ही ठरवलं आहे. तेव्हा आता सोहम म्हणतो, अरे वा, क्या बात आहे. आता सगळेच टाळ्या वाजवायला लागतात. अद्वैत म्हणतो, ॲक्च्युली मिसेस खरे आणि मिस्टर खरेंना सुद्धा मी इन्व्हाइट केलं आहे. तेव्हा सगळे खुश असतात हे ऐकून. फक्त तोंड उतरलेले असतात ते राहुल, रोहिणीचेच. आता अद्वैतने सांगितलेला हा निर्णय ऐकून सगळेच खुश असतात. तर दुसरीकडे आता थोड्याच वेळानंतरून सगळे जेव्हा आपापल्या कामाला लागतात तेव्हा राहुल आणि रोहिणी त्यांच्या रूममध्ये येतात. आणि राहुल तर बसलेला असतो टेन्शनमध्ये आणि ही रोहिणी टेन्शनमध्ये फेऱ्या मारत असते. रोहिणी आता चिडून म्हणते, तो अद्वैत जर मध्ये आला नसता ना, तर तो म्हातारा ढगात गेला असता. म्हणजे तो मध्ये आला म्हणून, अद्वैत मध्ये आला म्हणून, नाहीतर तो म्हातारा कधीच ढगात गेला असता. तसं खरं पाहायला गेलं ना राहुल, आता एक एक करून यांना संपवायची वेळच नाही आहे. आता सगळ्यांना एकत्र संपवून टाकूयात. तेव्हा राहुल म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा रोहिणी म्हणते, अरे एक जबरदस्त प्लॅन आहे. उद्या 50 वर्ष पूर्ण होत आहे घराला, तेव्हा सगळे एकत्र येतील, मग सगळ्यांना एकत्र संपवून टाकूया ना. तेव्हा राहुल म्हणतो, मला नाही कळत आहे गं, नक्की काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा रोहिणी त्याच्यावर चिडते आणि का रे, तुला प्रत्येक गोष्टची सांगावी का लागते? आता रोहिणी स्वतःला शांत करते आणि म्हणते, बरं, उद्या 50 वर्षांच्या सेलिब्रेशनसाठी केक येणार, मग त्या केकमध्ये विष कालवून सगळ्यांनाच ठार करून टाकूया ना. तेव्हा राहुल म्हणतो, ममा तुला आठवतं आहे का, हा असाच सेम प्लॅन आपण आधीसुद्धा केलेला. अद्वैतला मारून टाकायचा, केकमध्ये विष घालायचा, पण तो फ्लॉप गेला होता प्लॅन, काहीच फायदा झाला नाही त्या प्लॅनचा. तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते, अरे कारण कला मध्ये आलेली होती त्यावेळेस, म्हणून तो प्लॅन फ्लॉप गेला. आता यावेळेस कला नाही आहे, म्हणजे आता ह्यावेळेस फक्त आपण अद्वैतला नाही तर कोणालाही संपवू शकतो. आता कला नाही आहे, आपण कलाला जर संपवू शकतो ना, तर कोणालाही संपवू शकतो. उद्या एका फटक्यात सगळ्यांना मारून टाकूयात आपण. घराच्या 50 वर्षांच्या सेलिब्रेशन आहे ना, सगळे एकत्र येतील आणि सगळे मरतील आणि मग ह्या घराचे मालक आपण हो. म्हातारा खूप शाप करतोय ना, आता या शापाने चांदेकरांचं मूळच कसं मी उपटून टाकते ते बघ म्हणावं. आता चांदेकरांचा विषय अजून संपला. म्हणजे रोहिणी असं स्वप्न बघत असते की आता चांदेकरांचा विषय संपला कायमचा. तर दुसरीकडे आता रात्रीची वेळ असते. रात्री आता काय होतं माहिती आहे का, सगळे आपापल्या खोलीत असताना आता खाली हॉलमध्ये अद्वैत आणि सुकन्या असते. आणि अद्वैत सुकन्याला सांगत असतो की कला खूप हुशार होती, तिच्या हाती यांच्या विरोधात काही ना काही पुरावा नक्कीच लागला असणार आहे, म्हणूनच या लोकांनी तिचा जीव घेतला. म्हणजे लिटरली तिने या घरासाठी जीव पणाला लावला आपला. मला आठवतंय, ती मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, काहीतरी तिच्या हाती नक्कीच काहीतरी धागेदोरे लागलेले असणार. म्हणजे ना, तिने खूप प्रयत्न केला होता मला सांगायचा, मला खूप सांगायचा प्रयत्न केला होता तिने, पण मलाच काही कळू शकलं नव्हतं. आता अद्वैतला आठवतं तो मोमेंट जेव्हा कला हे त्याला बोललेली असते की मला तुला सांगायचं आहे आणि मध्ये आलेल्या अडचणी, ते सगळं अद्वैतला आठवत असतं. आता अद्वैत त्या विचारात असतो तेव्हा सुकन्या येते तिथे आणि म्हणते की सर, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, किंवा मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते, पण आपण कलाचे प्रयत्न वाया नाही जाऊ द्यायचे, आपण शोध घ्यायचाच. तेव्हा अद्वैत म्हणतो, पण सुकन्या, माझ्या हाती काहीच लागलेलं नाही आहे, गेल्या 6 महिन्यांपासून मी शोधतोय. ॲक्च्युली मला असं वाटतंय की कलाच्या मोबाईलमध्ये काहीतरी पुरावा नक्कीच असेल, पण ॲक्सिडेंट झाल्यापासून तिचा फोन सापडतच नाही आहे मला. तेव्हा सुकन्या म्हणते, कलाचा फोन? तेव्हा सुकन्याला आठवतं की ज्या मोमेंटला कलाचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्या मोमेंटला तिचा फोन फेकला गेलेला असतो, जेव्हा ती कला फेकली गेलेली असते आणि तो फोन नेमकं हिच्या पायाजवळ येऊन पडलेला असतो सुकन्याच्या. तेव्हाच तिला खरं तर कळलं असतं की ॲक्सिडेंट झालेला आहे. तर तो फोन तिने उचललेला असतो सुकन्याने आणि तो फोन तिने फक्त तिच्या हातात ठेवलेला असतो. पण ना, जेव्हा नेमकं तिला चक्कर येतात आणि ती बेशुद्ध पडते
तेव्हा तिचं सामान आवरून तिच्या बॅगेत टाकणारे लोक म्हणजे आसपासच्या लोकांनी ते कलाचा जो फोन आहे तो तिचाच फोन समजून तिच्या बॅगेत वगैरे टाकलेला असतो. आणि आता ते तिला आठवतं. तेव्हा सुकन्या अद्वैतला म्हणते की कलाचा फोन बहुतेक माझ्याकडे आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो काय? तेव्हा सुकन्या म्हणते की हो, म्हणजे तेव्हा जेव्हा तो ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा तो फोन पडलेला होता तिकडे आणि तो उचलून कोणीतरी माझ्या बॅगेत ठेवलेला होता आणि तेव्हापासून तो माझ्या बॅगमध्येच आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मग चल दाखव मला तो फोन लवकर. आता ते दोघंही धावतच सुकन्याच्या बेडरूमकडे जातात आणि सुकन्याच्या रूममध्ये आता अद्वैत पण येऊन पोहोचतो आणि सुकन्या पण. सुकन्या आता कबर्ड ओपन करते आणि तिच्या बॅगमध्ये तो फोन शोधू लागते आणि फायनली तिला तो फोन सापडतो आणि तो फोन अद्वैत आपल्या हातात घेऊन बघतो. तो खूप भावूक होतो कलाचा फोन बघून, कारण कलाची ती शेवटची आठवण आहे. तेव्हा सुकन्या आपल्या हातातली बॅग बाजूला ठेवते आणि अद्वैतला म्हणते सर बघू तो फोन इकडे. आता सुकन्या त्या फोनला चार्ज करत असते आणि बघू तो किती चार्ज होतो वगैरे ती बघत असते आणि इकडे अद्वैत विचारत असतो त्याच्या. दोघंही वाट बघत असतात की फोन कधी चार्ज होईल. तेव्हा तितक्यात सुकन्या बघते आणि म्हणते सर फोन चार्ज झाला. आता अद्वैत धावतच येतो तिच्याकडे आणि फोनमध्ये बघू लागतो की काय काय आहे काय काय नाही. तेवढ्यात त्याला एक व्हिडिओ सापडतो आणि तो व्हिडिओ तो प्ले करतो अद्वैत. आणि तो व्हिडिओ प्ले करत असताना त्याला त्यातमध्ये दिसतं की त्या व्हिडिओमध्ये तिने कलाने रेकॉर्ड केलेलं असतं, त्या फोनमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं, ज्यामध्ये तो वकील राहुल आणि रोहिणी असतात. आणि राहुल म्हणत असतो की म्हणजे त्या सॉफ्टबोर्डवर असलेल्या अद्वैतच्या फोटोला तो काट मारून म्हणत असतो की सगळ्यात आधी याला बर्बाद करायचं आहे. आता राहुलचं हे बोलणं झाल्यानंतरून लगेच रोहिणी म्हणते की मग सगळे चांदेकर रस्त्यावर येतील आणि त्यांची प्रॉपर्टी आपल्या घशात. म्हणजे हे असं वक्तव्य त्यांचं कलाने रेकॉर्ड केलेलं अद्वैत आता व्हिडिओच्या स्वरूपात बघत असतो कलाच्या फोनमध्ये. आणि तेवढ्यात कलाच्या बांगड्या वाजतात आणि त्या सगळ्यांचं लक्ष कलाकडे जातं. इथपर्यंतच तो व्हिडिओ झालेला असतो. हा व्हिडिओ बघितल्यानंतरून अद्वैत खूप अस्वस्थ होतो, म्हणजे खूप त्याला संताप येत असतो, राग येत असतो. तेव्हा सुकन्या आता त्याच्याजवळ येते आणि म्हणते बापरे, हॉरिबल माणसं आहेत ही सर. माणसं नाहीच आहेत, विषारी साप आहेत, साप. का मारलं असेल सर त्यांनी कलाला? शेवटचे काही क्षण तिच्यासोबत मी होते तरी मला तिच्याबद्दल एवढं वाटतंय, आदर वाटतोय, अभिमान वाटतोय, प्रेम वाटतंय. अशा माणसाचा जीव कसा घेऊ शकतात ते? ही माणसं इतक्या खालच्या पातळीला गेली आहेत की स्वतःच्या सुखासाठी कुणाला तरी संपवून टाकावंसं वाटलं त्यांना. आता बिचारी सुकन्या खूप रडत असते आणि अद्वैत तिला सांत्वन देत असतो. आता सुकन्याला रडताना तो म्हणतो सुकन्या प्लीज तू शांत हो. हे बघ तुझ्यामुळे या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत. कलाने त्यांची कटकारस्थानं शोधून काढायला सुरुवात केली होती, पण शेवट तू करणार आहेस. कदाचित हीच गोष्ट त्यावेळी तिला जाणवली असणार आहे, म्हणूनच तिने तिचं हृदय तुला दिलेलं आहे. आता हे काम तुला पूर्ण करायचं आहे आणि आता त्यांच्या शेपटीवर पाय देऊन त्यांचे विषारी दात त्यांच्या घशात नाही घातले तर नावाचा अद्वैत चांदेकर नाही, असा अद्वैत आता मनाशी निश्चय करत असतो. म्हणजे खूप संतापलेला असतो तो. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घराला 50 वर्ष पूर्ण झालेले असतात. सगळीकडे छान रोषणाई आणि सगळे एकमेकांना अभिनंदन करत असतात. आता आबांना घेऊन तिथे सुकन्या येत असते आणि सुकन्या आबांना घेऊन येत असताना अद्वैत आता आबांना म्हणतो आबा अभिनंदन. आता आबासुद्धा सगळ्यांना अभिनंदन करत असतात. सगळे छान रेडी वगैरे झालेले असतात, डेकोरेशन वगैरे झालेलं असतं. सोहम आता हळूच आबांना उठवतो आणि सोफ्यावर बसवतो. आता आबा स्वतःहून चालत असतात पण त्यांना आधाराची गरज असते. तितक्यात आता तिकडनं मिस्टर अँड मिसेस खरे येतात, म्हणजे संपूर्ण खरे कुटुंब येत असतं. म्हणजे संगीता, दिनकर आणि काजल ते तिघं आलेले असतात. आणि आता त्यांना बोलवून आता त्यांना सगळे या 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 म्हणत असतात. अद्वैत म्हणतो अरे नमस्कार या. आता आबा म्हणतात अरे या 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 विहीणबाई या बसा. लगेच आबा म्हणतात दिनकरराव या बसा. आता लगेच ही बसत असते, संगीता बसत असते. तितक्यात नैना म्हणते मम्मा ये इथे बस. नैना खूप छान वागते आता सध्या तिच्या मम्मीसोबत. नैना म्हणते काजू बाबा कसे आहात तुम्ही. आता ती त्यांना विचारपूस करत असते. तितक्यात संगीता आता सगळ्यांना विचारते आणि म्हणते कसे आहात तुम्ही सगळे, खूप दिवसांनी या घरात आले मी. तेव्हा अद्वैत म्हणतो आम्ही ठीकच आहोत, बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही कशा आहात. तेव्हा संगीता म्हणते आहे ठीक आहे. आता नैना घट्ट मिठी मारते तिच्या आईला म्हणजे संगीताला. आणि आता संगीता पण तिला जवळ घेऊन म्हणते की कशी आहेस. तेव्हा नैना म्हणते मी ठीक आहे, तू कशी आहेस. तेव्हा संगीता म्हणते मी पण ठीकच आहे. आता लगेच नैना म्हणते बाबा काजू आज आपली कला हवी होती ना. तेव्हा ती खूप इमोशनल होऊन जाते आणि तिला बघून संगीतासुद्धा खूप इमोशनल होऊन जाते. संगीता म्हणते आपली कला तर पावलोपावली हवी आहे आपल्याला, ती गेल्यापासून काही पण गोड लागत नाही आहे, सगळं कसं निस्तेज झालेलं आहे. तितक्यात आता अद्वैत म्हणतो नैना आई
आजच्या दिवशी उदास झालेलं कलाला आवडलं नसतं. तेव्हा लगेच संगीता म्हणते, जावई बापू, आमची कला तुमची खरे. आता हे ऐकताच सगळेजण असतात, म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते. तितक्यात आता आबा दिनकरला म्हणतात, दिनकरराव, आजचा या घरातला सुवर्ण महोत्सव आपण सगळ्यांनी आनंदात साजरा करूया काय. तेव्हा लगेच दिनकर पण म्हणतात की हो. अद्वैत लगेच म्हणतो, ऑफकोर्स, नक्कीच. आता या तिघांचा प्लॅन फिक्स असतो. रोहिणी, राहुल आणि अनामिका ते तिघं एकदम इव्हिल स्माईल देत असतात. एक वेगळाच असुरी आनंद होत असतो त्यांना. तितक्यात एक डिलिव्हरी बॉय आता दाराशी येतो, नॉक करतो आणि म्हणतो, केक आलेला आहे. सो तो केक आलेला बघून आता सगळ्यांचं लक्ष डोअरकडे जातं. सगळेजण तिकडे बघतात. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की जो केक असतो त्या केकमध्ये रोहिणीने विष कालवलेलं असतं. आता केक सगळ्यांना सर्व करण्यात आलेला असतो. प्रत्येकाने त्या केकचा एक एक स्लाइस खाल्लेला असतो आणि आता प्रत्येकाला त्रास व्हायला लागतो. म्हणजे चांदेकर मॅन्शन असं नावाचा तो केक असतो, त्याच्यामध्ये रोहिणी विष कालवते. सगळ्यांना तो केक वाटला जातो, सगळे ते केक खातात आणि हळूहळू एक एक करून सगळेजण अगदी बेशुद्ध पडत असतात. बेशुद्ध काय, अगदी मरणासन्न अवस्थेत पडून जातात. आता ऑब्व्हियसली विष खाल्ल्यानंतर माणूस तर मरणारच आहे. सगळे असे म्हणजे ही गोष्ट कल्पनेच्याही पलीकडची आहे. मालिकेत आता सध्या हे असं दाखवत आहेत पुढच्या भागात, हे मला सांगतानाच अगदी ऑकवर्ड होतं आहे. बट ठीक आहे, सगळेजण अगदी बेशुद्ध पडून जातात मरणासन्न अवस्थेत. आणि सगळ्यांना पडताना बघून राहुल आणि रोहिणी सुरुवातीला दाखवतात की अरे बापरे, काय होतंय काय होतंय. पण आता सगळेजण मेले हे कन्फर्म केल्यानंतरून, म्हणजे सगळेजण पडल्यानंतरून, म्हणजे सगळ्यांच्या हालचाली बंद झाल्यानंतरून आता राहुल, रोहिणी आणि अनामिका तिघंच उभे असतात. आता राहुल म्हणतो, मम्मा बघ, मेले सगळे. आता रोहिणी लगेच म्हणते, आधी कलाला संपवलं आणि आता हा विषारी केक देऊन एकाच झटक्यात सगळ्या चांदेकरांना संपवलं. आता मी राणीसारखी जगणार आहे, फक्त ऑर्डर सोडणार, असं रोहिणी म्हणत असते. म्हणजे थोडक्यात चांदेकरांचं घर आलंय संपुष्टात. चांदेकरांच्या घरातले सगळे मेंबर्स गेले आहेत मरून. ॲक्च्युली मरून हा शब्द जरा जास्तच झाला. वारून गेले, सगळे गेले देवाघरी. आणि आता अख्ख्या घरावर साम्राज्य गाजवणारी उरली ती रोहिणी, असे ती स्वप्न बघते. आता पुढील भागात हा भाग आपल्याला कसा दिसणार आहे, कुठल्या पद्धतीने दिसणार आहे, हे तर आपल्याला पुढचा भाग बघितल्यानंतरूनच कळेल. पण त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपला व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.